चॅनलवर मी तुमचं स्वागत करतो. माझं नाव विकास आहे आणि मित्रांनो, आजच्या व्हिडिओ ट्युटोरियलमध्ये आपण बघणार आहोत की दातांची निगा कशी राखायची. तर मित्रांनो, सर्वप्रथम मी तुम्हाला सांगू इच्छितो की तुम्ही अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर या इथं जो सबस्क्राईबचा बटन आहे त्या बटनवरती क्लिक करून तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता, किंवा हे व्हिडिओ जे चालू आहे या व्हिडिओ वेळी तुम्ही या कोपऱ्यामध्ये जे रेड कलरचं नावचं बटन येते त्या बटनवरती क्लिक केले की तुम्ही ऑटोमॅटिकली माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो, सबस्क्राईब करण्यासाठी तुम्हाला कुठल्याही प्रकारची रक्कम अथवा मोबदला मोजावा लागत नाही, हे मी तुम्हाला परत एकदा मित्रांनो, माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केले की तुम्हाला मी जे रेग्युलरली व्हिडिओ अपलोड करत असतो ते तुमच्या डायरेक्टली ईमेलवरती पाहायला मिळतील. ईमेल स्वरूपामध्ये तुम्हाला ते येऊन मिळतील आणि तुमच्या यूट्यूबच्या डॅशबोर्डलाही तुम्हाला हे व्हिडिओ माझे होमपेजवरती पाहायला मिळतील. तर मित्रांनो, आज आपण बघणार आहोत दातांची निगा कशी राखायची. यासाठी मित्रांनो, तुम्ही हे संपूर्ण व्हिडिओ बघा. जर आवडलं तर तुम्ही लाईक करा, तुमच्या मित्रांपर्यंत याला पोहोचवण्याचा प्रयत्न करा, हे शेअर करा. तर मित्रांनो, हे व्हिडिओ चालू असताना इथं खाली जो शेअरचा बटन आहे त्यावरती क्लिक करून तुम्ही याची लिंक तुम्ही कॉपी करून तुमच्या मित्राच्या व्हॉट्सअप ग्रुपवरती किंवा तुमच्या मित्राच्या व्हॉट्सअप अकाउंटवरती, तुमच्या फेसबुक अकाउंटवरती शेअर करू शकता मित्रांनो. आणि हे जर तुम्हाला व्हिडिओ नाही आवडलं तर तुम्ही डिसलाईक करा आणि का आवडलं नाही ते सुद्धा खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सांगा मित्रांनो. तर मित्रांनो, आपण सुरुवात करूया आजच्या या व्हिडिओ ट्युटोरियलला. त्याचं नाव आहे मौखिक आरोग्य. तर मित्रांनो, आपल्या मौखिक आरोग्याची काळजी घेण्यासाठी दिवसातून 2 वेळा दात घासावे. कारण मित्रांनो, आपण दिवसभर खूप साऱ्या गोष्टी खात असतो, त्यामुळे आपल्याला दिवसातून कमीत कमी 2 वेळा दात घासावे लागतील. त्यामुळे आपली दातांची चांगल्या प्रकारे निगा राहते मित्रांनो. दात स्वच्छ करण्यासाठी कोळसा मिश्री यांचा वापर करू नये मित्रांनो. आणि आजकाल खूप मोठा महिलांच्या मध्ये जास्त प्रमाण दिसून येते ते आहे तपकिरीचे मित्रांनो. तर महिलांनाही तपकीर घासण्यापासून मज्जाव करा मित्रांनो, कारण तपकीर सुद्धा तितकीच धोकादायक आहे जितकी तंबाखूची मिश्री आहे. तर मित्रांनो, आहार हा संतुलित असावा. मित्रांनो, तुम्ही कुठेही जा, कोणत्याही प्रकारचा व्हिडिओ बघा, तुम्हाला आहार हा संतुलितच असावा लागतो. तर मित्रांनो, आपल्या शरीराची जी जडणघडण असते ती या आहारावरती अवलंबून असते मित्रांनो. त्यामुळे आहार हा संतुलितच लागतो. आहार जर संतुलित नसेल तर आपल्याला खूप सारे आजार होण्याची सुद्धा शक्यता असते मित्रांनो. तर आहार हा संतुलितच असावा. आहारात शक्यतो हिरव्या पालेभाज्या व गाजर, मुळी, काकडी यांचा समावेश म्हणजे कोशिंबिरीचा समावेश रेग्युलर असावा मित्रांनो आपल्या आहारामध्ये. शक्यतो गोड पदार्थ टाळावेत. लहान मुलांना चॉकलेट गोळ्या देण्याचे टाळावे, कारण मित्रांनो या लहान वयातच मुलांना चॉकलेटाचं एक व्यसन असतं, चॉकलेट खाण्याचं एक व्यसन असतं म्हटलं तरी चालेल. ते चॉकलेट खाल्ल्यानंतर ते दातामध्ये अडकून राहिल्यास दात किडतात व त्यामध्ये अन्न अडकण्यास सुरुवात होते व दात दुखू लागतं. मित्रांनो, लहान वयापासूनच जर कुठला प्रॉब्लेम माणसामध्ये दिसू लागतो तो दातांचा त्रास आहे, तो लहानपणापासूनच आपल्याला पाहायला मिळतो. त्यानंतर मित्रांनो, तुम्ही जर असा प्रॉब्लेम झाला तर लगेचच्या लगेच ज्या दिवशी तुम्हाला प्रॉब्लेम होतोय त्याच दिवशी तुम्ही त्वरित उपचार करून घ्यायचा त्या दातावरती, किंवा दंततज्ञ जर तुमच्या ओळखीचे असतील, तुमच्या जवळ असतील तर त्यांचा लगेच जाऊन सल्ला घ्यायचा. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या युगामध्ये जे व्यसन करणारे लोक आहेत, इथे जो व्यसनाचा विळखा बसलेला आहे त्याचाही आपल्या दातावरती परिणाम होतो मित्रांनो. त्यामध्ये सर्वात प्रथम मी सांगू इच्छितो, सुपारी, तंबाखू, पान मसाला, गुटखा खाणे म्हणजे कॅन्सरला एक प्रकारचे निमंत्रण आहे. ते मी सांगतो मित्रांनो, सतत सुपारी चघळल्यामुळे तोंडाच्या आतमध्ये पांढरे उघरण उमटतात आणि दातावरती सुद्धा त्याचा परिणाम होतो. म्हणजे काय होतं, दात आपले झिजू लागतात. जसे आपण लक्षात ठेवा, एक दगड फुटत आहे हातोड्याने, तर दगड ही फुटत आहे पण हातोड्याला पण थोडीशी इजा होत असते, म्हणजे हातोड्याची थोडीशी झीज होते. तशाच प्रकारे आपल्या दातांचीही त्या सुपारी चावल्यामुळे, चघळल्यामुळे झीज व्हायला सुरुवात होते मित्रांनो. तर अतिशय प्रॉब्लेमॅटिक आहे हे. तर सुपारी जास्त चघळणं हे बरोबर नाही, किंवा ते चांगलेही वाटत नाही. तर याचा परिणाम सुद्धा दातावर तो दात पिवळे पडायला सुरू होतात मित्रांनो. मी बघितले, माझे भरपूर सारे मित्र आहेत असे जे गुटखा खातात, तंबाखू खातात. त्या सर्वांना मी सांगून बघितलेलं आहे की तुम्ही खाऊ नका, याचा तुमच्या दातावर परिणाम होतो. तुमचे दात तांबडे पडत आहेत, पिवळे पडत आहेत, दात तुमची किडत आहेत. तर मित्रांनो, शक्यतो हे टाळण्याचा प्रयत्न करा. त्यानंतर तुम्हाला सांगू इच्छितो मित्रांनो, तंबाखू गुटख्यामध्ये जे टॉनिन आहे, नायट्रोझामाइन आहे, जे कर्करोगजन्य पदार्थ
तयार करतात म्हणजे निर्माण करतात, तर जास्त साखरेचे पदार्थ ही दंताक्षय निर्माण करतात, म्हणजे दंताक्षय म्हणजे दंतरोग निर्माण करतात मित्रांनो. तर मित्रांनो यावरती एकच उपाय आहे, नियमित तपासणी करा, वेळीच उपाय आणि नियमित दातांची निगा राखा. तर मित्रांनो मौखिक आरोग्यामध्ये आपण आज एवढं सांगू इच्छितो. जर तुम्हाला हे व्हिडिओ आवडलं तर तुम्ही लाईक करायला विसरू नका. तुमच्या मित्रांना सांगायचं असेल तर शेअर करायला विसरू नका आणि सगळ्यात महत्त्वाचं या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो, कारण तुम्हाला मिळेल नेहमीच अशा चांगल्या माहिती, चांगले व्हिडिओ, चांगल्या गोष्टी या चॅनलच्या माध्यमातून, आणि त्या देणाराही मी. माझं नाव आहे विकास. धन्यवाद मित्रांनो माझे व्हिडिओ पाहिल्याबद्दल.